बघ ही बघ ही बघ मम्मी तिला खाली घे. टायटॅनिक पोज टायटॅनिक पोज टायटॅनिक शांती. आलाय राजा अमरेंद्र बाहुबली. वा बघा मम्मी काय घेऊन येते. एवढी मोठी टोपं काढलीत म्हणजे बेत पण मोठा आहे. वधू पाळणार आहे. वधूची रिॲक्शन मला बघायची आहे. अर केवढी मोठी आहे व ती. आई शपथ. हे सगळे माझे आहेत. ह्याच्यामध्ये 2 मोठे आहेत. ते असेच आले त्यांना पकडतो. ए तो आला. ए पिल्ल बघ कुठे ती बघ आतमध्ये. ह्याच्यामध्ये पिल्ल आहेत बघा. ते पिल्लू पिल्लू पिल्ल चालतंय है ना. हा एवढा शानपणा करत ह्या नाकाला डासला ना. आता येणार आहेत मोठे. या बाहेर या. थांब मी पकडते. ओ माय गॉड मुठ्या. ओ माय गॉड मुठ्या. थांब मी पकडणार. असं पकडलं तर चालेल ना. तुम्हाला हात नाही पकडणार ना. मोठा आडमधला हो बघा मी पकडलाय. प्रूफ दाखवलंय की मी पकडलाय. हा बघा काय मोठ्यांचा हे आहे आमच्याकडं आज. एवढ्या मोठ्या टोपात मोठे आहेत. एक मोठ्या शहीद झालेला आहे. त्याला श्रद्धांजली देण्यासाठी तुम्ही 2 मिनिटं शांत राहा. हॅलो गाईज, आमच्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आमच्याकडे मम्मी पण तुम्हाला हॅलो बोलते. आणि आज आमच्याकडे एकदम भारी बेत आहे. आणि तो म्हणजे चिंबोऱ्या. काळ्या चिंबोऱ्या आणल्यात आम्ही आज. आणि आजचा व्लॉग होणार आहे रेसिपी व्लॉग. तो पण चिंबोऱ्यांचा. मी विसरते कशी काय, मला तेच समजत नाही. चिंबोऱ्या नाव कसं काय विसरू शकते मी. तर हा ट्रायपॉड रेडी आहे, दाखवते. आज आम्ही तुम्हाला 26 व्हिडिओ दाखवणार आहोत. भरणार नाही आहोत ना. भरून काळ्या चिंबोऱ्या भरून दाखवणार आहोत. कसं काय ते तुम्हाला पुढे कळेलच. तो स्टे ट्यून. ब्लॉग पूर्ण बघून जा आणि लाईक करून जा, कमेंट करून जा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सर्वात पहिले वाटण्यासाठी कांदा आणि खोबरा भाजून घेतोय. मी कांदा ठेवलाय, आता आपण खोबरा ठेवूया आणि गॅस फास्ट करूया. आणि तोपर्यंत आम्ही दोघी इथं लसूण सोलून घेतोय. आणि मी याच्यावर पण लक्ष देणार आहे. खोबऱ्याला आग लागली खोबऱ्याला. बघा खोबऱ्याला इथं आग लागली आहे. लसूण सोलणे हा माझा फेवरेट काम आहे. मम्मीला विचाराय ना मम्मी. काय काम नसेल तर मी लसूण सोलत बसते. आता पटपट आम्ही ही लसूण सोलून घेतो आणि चिंबोऱ्या मोडताना तुम्हाला भेटतो. आता तो भाजलेला खोबरा मम्मी इथे किसून घेते. आणि मी ह्या कांद्याला वरती जरा वेगवेगळं करून घेते, म्हणजे वाटणाला आपल्याला बरं पडेल. वाटण्यासाठी घेतलाय खोबरा, कांदा, कोथिंबीर, लसूण, 1 मिरची आणि थोडासा आला. आता वाटणाची पूर्ण तयारी करून मिक्सरला वाटण लावून घेते मम्मी. ह्या बघा काळ्या काळ्या चिंबोऱ्या. ही चिंबोरी माझी आहे. मम्मी मस्करी नाही पाहिजे. तिचं नांगा बघ. हा बघा पुन्हाच देते ती मला. शेवटी तुम्हाला पोटातच जाणार आहे, समजलं ना. समजा क्या तू. हे 2 आहेत ना, ही एक आणि ही एक. तुझ्या आंगडे माझे आहेत. प्री बुकिंग करून ठेवले. झाकण दे माझ्या हातात. आता मम्मी त्यात पाणी टाकते आणि आता त्यांना तोडणार. ह्याच्यासाठी जिगरा लागतो, जो फक्त माझ्या मम्मीकडे आहे. तोडून ह्यांना स्वच्छ करून घेणार आहोत. नाही तर कमेंट मध्ये बोलाल स्वच्छ नाही केले. बघा कसं नांगी घडली. मम्मी वर नाही येणार ना. मम्मी नांगावर केले बघ. काय नाही करत. तू घाबरवू नको, मला पण घाबरवशील. मी तोडते. हो मम्मीचा जर रेझ्युमे बनला असता तर त्याच्यामध्ये पहिली ही गोष्ट लिहिण्यात आली असती की चिंबोऱ्या हे करू शकते, ती तोडू शकते. मम्मीची तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. एक दिवशी माझ्या मम्मीचा बोट अंगठा
चिंबोरीने पकडलेला आणि मम्मीला डॉक्टरकडे नेली. डॉक्टर बोलला अंगठा कापायला लागेल. मम्मी घाबरली. मग आम्ही नॉर्मल डॉक्टरकडे नेली. त्याने फक्त मम्मीला 20 रुपयाच्या गोळ्या दिल्या आणि मम्मीचा अंगठा नीट झाला. कुठला अंगठा होता मम्मी तो? उजवा उजवा निशाने उजवा अंगठा. इकडे बघ. कुठली पकडू? मोठी पकडू? कुठली तरी पकड जी तुला कॉन्फिडन्स येईल ती पकड बाबा. कुठं आहे? कुठे आहे? हा हिला घे. चल हिला घे. हिला घे. ती बाजूची बघ. बघ आईच्या गावात चिमटा दे चिमटा. ए बाई थांब जरा नंतर उलटी हो. इकडं नको जाऊ इकडे ये. अयो ए मग मला इकडे बघ हिला पहिले पकडायला पाहिजे. सैतान थांब झाली पकडू ती. दे बारक्यानं पकडू दे. चवतळल्या द्या. तूच चवतळवलीस त्यांना. मी घाबरते. ही बघ ही बघ ही बघ. ए, मम्मी तिला खाली घे. ए परत आली मम्मी परत आली. जा जा प्रगतीकडेच जा. प्रगतीकडेच जा. एकदा आम्ही चिमोरे घेतलेल्या दुकानात आणि सगळ्या चिमोऱ्या पळाल्या. तो बघ कसला केले मग आंगडा. मी हातात काय घेतलंय बघा. पावसाळ्यात चिंबोरी आले कडे खापा. आता काय बरे नाही. जाऊ दे मग बोलगन खाल्ले असं बोलतो ना आपण. तुला मारल ती. ही सर्वात जी मस्ती करते ना तिला आंगडा मी पहिले खाणार. शिजल्याशिवाय खाशील. पहिले खाशील ती. तुझ्याकडेच जात आहे. ती बघ ती बहुतेक ती त्यांना हिला मारून तुकडा टाकणार पाडणार आहे. आहे ती. मारून टाकणार आहे ती त्यांना. डॉन सीना तुझ्या जाते. बघितलं? तिने उभे पण कसे गेलेत आंगडे. उलट्या बाजूने हेच नाही करत. मम्मीची आणि चिंबोरीची इथं घमासान चालू आहे. एवढीशी चिंबोरी आहे पण मम्मीला एवढा त्रास देते. ही महाराणी काय करल. चिमटाण्यामुळे तुला हे देऊ काय वरवंटा देऊ काय ठेचून टाकणार. पकडा कोणतरी. ए काढ. मम्मीचे असिस्टंट आहे मी. कुठं आहे तो आंगडा. पाणी पण गडूळ झाला. यो ही बघ ही बघ ही बघ हिजा बघ काय गेली. हे बघ हे बाहेर येईल बघ. शक्ती आ शक्ती आ ही बघा. तर तिकडं कमेंट येतील कशाला जीव घ्यायचा. असू सायकल आहे ती. काय? ते पण तर गवत बिवत खातात ना. झालं ना. जाऊ दे. मी तर इथं पण देतो. जसं काय आहे पाणी आहे. ती बघ ती तुला कुन्नच देते तिथं. अरे बाबा. ओम शांती ओम शांती ओम शांती. अच्छा ठीक है. अगं बाई ग. ही बघ नाचते डायरेक्ट ती. पकडलेली मी किंचाळली एकदम येडी. हिने- आंगडे हिने मिटायचं केलं. नाही. आता गुंगीचं औषध दे तिला. बाय तू थांबा. ए मम्मी काय करतेस तू त्यानं चित्रवतेस कशाला. ए मम्मी तिला पकडली. मम्मी तिला पकडली. टायटॅनिक पोस्ट टायटॅनिक पोस्ट टायटॅनिक.
काठी पाहिजे कसली काय काठी पाहिजे? सटकतंय. वरवटा आणू काय? कशाला ठेच तिला तिथं. एक काम कर खलबत्त्याचं नाही ते गरम बाय आली 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 ग भागाबाई आली आली ग भागाबाई थांब जरा अशी राहा हा भागाबाई थांब ए भागा बिगा बोलू नको, कोणाचं नाव बी वाचन. ही मोठी वाली आहे ना. येणार नाही ना ही मम्मा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रगती हिला पकडू काय? हिला पकडू काय? चिमटा दे मला, नको चिमटा थांब दे. थांब जरा थांब शांत बसू हे पकड बाय पकड लवकर भागाबाई बसली रुसून सैतान आलेला. बघा हा बघा मोड आता तिला बाई. अच्छा. डेंजर आहे हसले यांनी कस तिला काढते अरे बाबा. सव्वाशे माझ्या तोंडावर पाणी उडवलं. हा चिमटा बेकार आहे ग त्यांचा चिमटा होता ना काल काढत होती टाकीत ना आता ह्या मोठीला मम्मीने हे केलंय. बघू मोठीचा कसा होतय. आणि किंचाळू नका पहिला सांगितलंय किंचाळणार नाही. हिला पहिले हिला थोडं दे, काय हिला दे पहिले तो पकडायला. मला दे, हिला मी पकडते. कसा पकडू पण? ना थांब तिलाच काढू दे पहिले जाम नाचरी होती यांना काहीतरी सरकारने गुंगीचं औषध काढायला पाहिजे. गुंगी देऊन यांना मारायला पाहिजे. ऐकतच नाही बघ. ए मम्मी तिच्यापासून तुझा हात सांभाळ, नाही तर परत एकदा डॉक्टरकडे जायला लागेल. ही जरा इकडे आली तुझ्या जवळ तर मी आता शॉट देते. ये, 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 ये. पकड ग मग प्रगती तू हलवू नको अजिबात नाही आता. नाही मी काय नाही करत आहे. तू फक्त पटकन उचल तिला. हिने ना अंग्या हे केलं. हा खतरो के खिलाडी खाण्यासाठी फक्त. जर तिने बोट पकडलं तर खायला बोट नाही राहायची. ए परत करे पांढरून बुडबुडे काढते आता. आता पुढून काढायला लागली. काय हिचा मेकॅनिझम आहे नक्की. आता आलाय राजा. बाबा आज ना महाराणी आहे ती महाराणी. सुर्पणखा सुरुपनका तिचा नाक, ती आपला नाक सोडून टाकल. आपल्याला सुरुपनका करेल ती. बघा प्रगती किंचाळू नको अजिबात नाही, अजिबात नाही. अगं सरकतय तू किंचाळू नको फक्त. मला बोलशील आणि तू किंचाळशील. आपण दाबून धरतोय. मी धरू. थांब बाय थांब. कॉन्फिडन्स नाही मम्मीला कोणावर. सटकतोय ना माझा वाट लावून ठेवा. अगं मध्ये ये, अगं मध्ये ये भागाबाई. क्या होगा गाइस. आता दाबला पाहिजे कोणीतरी. दे मी दाबते दे. पण सटकवू नको देऊ हा. माझी लास्टला वाट लावशील नाही तर. दाब दाब दाब. दाबलेला आहे मी असं. फिरवते रांगडे पकडायला. दाबून ठेवलेला आहे तिला मम्मीने. आता वा. सॉरी सॉरी वा वा सॉरी सॉरी सॉरी. आता माझा धरला असता ना चांगला. तो सटकला, मी नाही केला. हे बघा अमरेंद्र बाहुबली. वा वा वा. आता हिला फोटो काढ मस्त. आता हिला तुटताना बघायला माझं सॅटिस्फिकेशन भेटणार आहे ना. जाम तर्रास दिले. अंगडा दाखव मम्मी एकदा. केवढा मोठा आहे हा बघा. असं हातात दाखव ना. माझ्या हातात ठेव. उघडणार नाही ना. हा बघा माझ्या हाता एवढा आहे. मला काय जीव आहे तरी पण भीती वाटते. नाही ते पोकळ आहे ते दाखवते तिला पाणी कसं येतं. नाही मी जीव आहे तरी पण ते हातात घ्यायचं चमच्याने ढकलते. आल्या तर संपल्या. तसं खोलून घ्यायच्या ह्या कवट्यांमध्ये पीठ भरायचं आणि त्या रश्यात टाकायच्या तसेच.
मम्मी भरून का खातात ग? आता पोकळ असतात ना, पहिल्यांदा लावणी झाली की मग भरलेले असतात. अच्छा, त्याच्यामुळे त्या भरून खातात. अशा प्रकारे इथं थोड्याशा कवट्या घेतलेल्या आहेत. ह्याचा पीठ आता प्रिपेअर करू. हा काय बेसन पीठ? गरम मसाला. आता हे सगळं मम्मी मिक्स करून घेते आणि कवटीमध्ये पाणी टाकून थोडं थोडं भरणार आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे, नाही ते एकदमच पातळ होईल आणि मग पोळा काढायला लागेल. एवढीच ठेवायचं आहे, अजून पाणी नाही होत ना. एवढीच ठेवायची आहे कन्सिस्टन्सी. चांगलं पुसून पुसून हिला एकदम चांगली भरून घ्यायची, आतमधून पूर्ण पॅक करून टाकायचा. कारण आत्ता पोकळ असतात ना, मग खायला जास्त काही भेटत नाही. मग हा पीठ शिजल्यानंतर खूप भारी वाटतं. पण हा पीठ शिजवायचा पण एकदम प्रॉपर असतो, कच्चा नाही ठेवायचा. आता मम्मी जोपर्यंत ते भरून घेते तोपर्यंत मी इथं फोडणीला देते. त्याच्यासाठी पहिले टोप ठेवावा लागेल, त्याच्यामध्ये तेल मग कांदा. तेलात सर्वात पहिले आपण टाकणार आहोत टेस्टरी लसूण, त्याच्यानंतर भरपूर सारा कढीपत्ता, मग कांदा. तो मोठा यासाठी घेतलाय कारण चिंबोरे असतात आणि मग हलवायला वगैरे नीट भेटलं पाहिजे आणि शिजायला पाहिजे चांगलं. कांदा शिजायला थोडंसं मीठ टाकते ती आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकणार. तर जातोय टोमॅटो कांद्यावर. आता टाकते मम्मी हळद, त्यानंतर लाल तिखट, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाका. मिक्स मिक्स मिक्स. आता चाललंय वाटण. परतून घ्यायचंय, मग जातील चिंबोऱ्या आणि पाणी आणि मग होईल रस्सा तयार. आणि माझं तोंड बघा, आता मी भुकेने व्याकुळ झाले, व्याकुळ. फूड ब्लॉगिंग जेवढी दिसते तेवढी सोपी नाही गाईज. जेवणासाठी जाम वाट बघायला लागते, प्रत्येक शॉट परफेक्ट घ्यायला लागतं आणि त्याच्यामध्ये असं तोंड होतं, जेवण भेटत नाही. नाश्ता पण नीट नाही केला आहे मी असं. आणि माझं रूप बघू नका तुम्ही, झोपेतून फक्त आंघोळ केली आहे, मॉइश्चरायझर पण नाही लावला आज. झाला काय? त्याच्यात टाकलाय तिने थोडासा वाटणाचा पाणी. किती वेळ भाजणार आहे वाटण आता? 2 मिनिटं भाजून चिंबोरा टाकणार आहे. उकळी आली की मग ते भरलेले टाकणार आहे. ते भरलेले दाखवते तुम्हाला, थांबा. हे बघा, इथं पीठ भरून ठेवलेत तिने हे, आणि वरती इथं वाटण टाकणं चालू आहे. चलो, अर्ध्याच भर. सगळी खेकडी आता दुंबलेली आहे. आता चाललंय पाणी. किती पाणी टाकणार आहेस? आता पाणी आपल्याला तेवढं टाकायचं आहे की ह्या चिंबोऱ्या चांगल्या बुडल्या पाहिजे. चांगल्या बुडल्याशिवाय तर चांगल्या शिजणार नाही. त्यामुळे मला कळत नाही, लोक खेकडा बिर्याणी बनवत आहेत, पण खेकडा शिजायला भरपूर पाणी लागतं. मग ते खेकडा शिजवत आहेत कसा? तुम्हाला पाहिजे असेल तर मी पण खेकडा बिर्याणी ट्राय करू शकते आणि तुम्हाला रियालिटी सांगू शकते खेकडा शिजलेला असतो की नसतो. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा त्यासाठी. आणि लास्टला जातं याच्यामध्ये मीठ, चवीनुसार मीठ. चला, आता याला उकळी आल्यानंतर हे ह्याच्यात जातील आणि माझ्या ताटात येईल कधीच. बघा, इथे मस्त कड आलाय आणि मम्मीने मला न सांगता ते पिठाचे गोळे टाकून दिले नव्हते, पिठाच्या कवट्या. तर जाऊ दे, तिला माफ करूया आपण. ब्लॉगिंग मध्ये नवीन आहे ती, त्याच्यामुळं. आणि आता शोधते कुठे आहेत. ते असे मस्त तर शिजलेले आहेत तिथे. आणि झालं आहे आपला रस्सा तयार. आता मस्त भाकरी आणि रस्सा.
आता सगळ्यात मोठा आंगडा शोधायचं काम चालू आहे माझ्यासाठी. कवटी ती इथं ठेवलं. मम्मी वाजवी जास्त करते व्हिडिओ बनवताना. मोठा आंगडा शोध, मोठा आंगडा. तो आला ना. हा तर बाजूला काढ पाहिजे, तो पण हरवायचा. तो नाही मोठा. कुठे आहे माझा आंगडा? शूर्पणखाचा आंगडा कुठे गेला? एवढी भूक लागला तर मी काय बोलते. जाऊ दे, चल दे तो. हाय तो दे मला. आता मला भुकेने काही सुधराय नाही. दे, कुठला हाय तो दे. शूर्पणखाचा आंगडा आला. हा बघा माझ्या ताटात. पेंदू पण टाक. अशा प्रकारे माझं ताट रेडी आहे. जेवायला या गाईज. तुम्ही मला माहिती येणार नाही एवढ्या लवकर, तर तुम्ही पोचणार नाही. पण चला, मी हा ब्लॉग आता इथे एंड करते. थांबा, तुम्हाला आंगडा चावताना दाखवी ना का मी. तर अशी काही दिसते आपली थाळी.